चला करू पेरूचे लोणचे. इथे मी पेरूचे काप करून घेतलेले आहेत. साईडने आपण काढून घेतलेले आहेत. बघा, या पद्धतीने आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहे. मी इथे पांढराच पेरू वापरलेला आहे, याचे लोणचे छान होते. आता हा मधला जो भाग होता तो आपण बाजूला काढून ठेवला आहे. हे एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहे. हे सगळे जेवढे तुकडे केलेत आपण ते सगळे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता इथे आपल्याला थोडीशी हळद वापरायची आहे. हळद घालून घेतली. त्यानंतर इथे आपण मिरची पावडर घालते. आता इथे कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता. पेरूमध्ये ऑलरेडी गोडवा असतो, त्यानुसार कमी जास्त पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता हळद आणि मिरची पावडर आपण याच्यामध्ये घालून घेतली. इथे मी घालते सैंधव मीठ. सैंधव मिठाचाच वापर शक्यतो आपण इथे हेल्दी रेसिपी पाहतोय ना. फोडी करताना याच्यामध्ये आपण बिया पेरूच्या कुठेच येऊन दिलेल्या नाही आहेत, म्हणून मगाशी तुम्हाला तो मधला भाग मी दाखवला. आता आपण इथे घालतोय जराशी चवीसाठी म्हणून साखर. तसा पेरू हा गोड असतोच, पण लोणचं म्हटलं की काय का तोंडाला पाणी सुटतं, जरासं चटक मटक हवं असतं ना. आता इथे आमचूर पावडर आपण वापरणार आहोत. जराशी म्हणून घालणार आहे, जरा आंबटपणा यायला. आंबट गोड असं पेरूचं चटकदार लोणचं. बघा, मी घालून घेतली इथे आमचूर पावडर. फार काही जिन्स आपण इथे वापरणार नाही. जशा आपण एरवीच्या लोणच्याला वापरतो तशा फार जिन्स आपण इथे ॲड करणार नाही आहेत. आता इथे आपण ब्लॅक सॉल्ट यूज करतोय. फ्रूट आहे त्यासाठी आपण इथे ब्लॅक सॉल्टचा वापर करणार आहे. हिंगाच्या ऐवजी ब्लॅक सॉल्ट ॲड करून घेतोय आपण. तेही थोड्या प्रमाणातच वापरणार आहे. आणि पेरूला जर ब्लॅक सॉल्ट लागलं ते अजून जरा छान वाटते चव, त्यामुळे आपण इथं हिंगाचा वापर करणार नाही अजिबातच. आता गॅस चालू करून मी चमच्यामध्येच घेतली आहे जरा मी तेल. तिथे आपला चमचा तापला की त्याच्यामध्येच आपल्याला तेल ओतायचं आहे. फार काही अगदी तडका पण देणार नाही आहे. आता याच्यामध्ये तेल घालून घेतोय आपण. थोडंसंच घालणार आहे. एकदा का तेल तापलं तुम्हाला माहीतच असेल पुढे काय घालणार आपण. बघू शकता, फोडणीचं भांडं मी काही वापरलेलं नाही आहे, कारण मला अतिशय तेलाचा वापर इथे करायचा नाही आहे. जरी लोणचं असेल तरीसुद्धा मला तेल नको आहे जास्त. जर तुम्हाला हवं असेल तुम्ही फोडणीचं वापरू शकता. आता याच्यामध्ये मोहरी घालून घेतली आहे आणि मोहरी चांगली तडतडती बघू शकता इथे. छान अगदी टचकदार, दाताखाली आली की टचकदार अशी मोहरी आता आपण या मिश्रणावर घालून घेत आहे. आणि छान स्मोक येतोय त्याला, त्या फ्लेमचा. बघा, वरून मी घातली आहे बडीशेप म्हणजे सौफ. आणि आता आपण हे चमच्याने सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे, एकसारख्या करून घेणार आहे. कमी तेलाच्या वापरामध्ये पौष्टिक असं पेरूचं लोणचं आपलं इथे तयार होत आहे. बघा, वेगळा कुठलाही पदार्थ नाही. आणि मोहरी तुम्हाला या बघण्यावरून लक्षात आलं असेल मोहरी किती आपली तडतडलेली आहे. तर हे संपूर्ण मिश्रण आपण चमच्याने एकत्र करून घेऊ. लोणच्यामध्ये मोहरी म्हटलं ना तर एक छान असा ॲरोमा येतो आणि खाताना तर अतिशय सुंदर लागते चवीला. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता. तर हे आपलं आंबट गोड झालेलं आहे लोणचं. वाटलं तर तुम्ही साखर म्हटलं तर स्किप करू शकता, नाही का. रेडी आहे बघा इथे पेरूचं पण चटकदार आंबट गोड असं लोणचं झक्कासपैकी तयार झालेलं आहे. तोंडाला पाणी सुटतंय ना. आणि आता कसं की पेरूचं सीझनही आहे, आपल्याला याच्यामधून भरपूर व्हिटॅमिन सी मिळत आहे. त्यामुळे तुम्हीही ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा साधनाज किचनला. धन्यवाद.